तब्बल 25 वर्षांनी आले अनेक मित्र मैत्रिणी एकत्र। सरस्वती विद्यालयाच्या 10वी क च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला उत्साहात। अनेक जुन्या गोड कडू आठवणींना मिळाला उजाळा। बालपण म्हणजे काय? बालपण दे रे देवा ही प्रार्थना मनुष्य जेव्हा संसाररूपी चक्रव्यात अडकतो तेव्हा त्या म्हणीचं महत्त्व आपल्याला समजते। आपल्या शाळेविषयी कोणी बोलू लागले की तत्क्षणी आपल्याला आपल्या शाळेतील अनेक कडू गोड आठवणी डोळ्यांसमोर नाचू लागतात। गोड आठवणींनी आनंद गगनात मावेनासा होतो। याची प्रचिती येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयातील 1999-2000 सालच्या 10वी क च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात झाली। कुमटे फाटा सातारा लातूर रोडवरील प्रसिद्ध हॉटेल केशर एक्झिक्युटिव्हमध्ये या विद्यार्थ्यांचा दुसरा स्नेहमेळावा नुकताच पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नामदेव गुरव, अजित भोसले, सचिन कदम, बाळासाहेब सनस यांच्या हस्ते आलेल्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी नामदेव गुरव, अजित भोसले यांनी मनोगत व्यक्त केले। त्यावेळी सैन्य दलात तसेच राजकीय सामाजिक कार्यात निवड झालेल्या मित्र मैत्रिणींचे सत्कार घेण्यात आले। सैन्य दलात सुभेदार पदावरती कार्यरत असणारे सोमनाथ कदम तसेच पोलीस खात्यामध्ये निवड झाल्याबद्दल नवनाथ भोसले यांचाही सत्कार करण्यात आला। राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ओबीसीच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव गुरव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अजित भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच आरती माने व नितीन कदम यांची भाजपाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। यावेळी अनेक जुन्या गोडकडू आठवणींनी एकमेकांना आनंदाश्रू आले। यावेळी शाळेतील मौज मजा मस्ती, झालेली शिक्षा, क्रीडा क्षेत्रात मिळवलेली विविध पारितोषिके या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागल्या। कार्यक्रमाचे नियोजन नामदेव गुरव, तन्नू पटवेकर, बाळासाहेब सनस, अजित भोसले यांनी केले होते। यावेळी कार्यक्रमात आरती माने, स्नेहल गोरे, रीना पवार, मीनल जोशी, दीपाली निकम, सचिन कदम, वैभव कदम, सोमनाथ कदम, सचिन शेडगे, सत्यवान गोळे, विक्रम काटकर, नवनाथ भोसले, विनायक यादव, राजेश सावंत, नितीन कदम, तुषार जाधव, कार्यक्रमाचे संयोजक नामदेव गुरव, अजित भोसले, सचिन कदम, बाळासाहेब सनस हे हजर होते। आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आला वेळात वेळ काढून या स्नेह संमेलनासाठी, त्याबद्दल आपलं सर्वांचं एक नियोजक म्हणून एक सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण आपले दुसरे स्नेह संमेलन हे साजरे करीत आहोत। या स्नेह संमेलनासाठी सर्वांनी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल सर्व विशेषतः आमच्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत। कारण महिलांना खूप तर अडचण असतात यायचं वगैरे लांबून, त्याबद्दल त्यांचा सत्कार तरुणांनी सगळ्या मुलींचा सत्कार करावा। आज 10वी क बॅच 2000 साल आपला मित्रांनी मैत्रिणींचा स्नेह मेळावा गेल्या वर्षी आपला पार पडला आणि हे दुसरं वर्ष आपण पार पाडतोय। गेल्या वेळेला आपली संख्या बऱ्यापैकी जास्त होती, बरोबर नामदेव? पण आता काय पावसाच्या हिशोबाने किंवा असं काय अडचणीमुळं कमी झाली, पण असं होता कामा नये। आपली जे काय आपले मित्र आहेत जे त्यांचं कॉन्टॅक्ट करून त्यांचा संपर्क करून ते आपल्याला इन्व्हॉल्व करता आलं पाहिजे सगळ्यांना। आणि गेल्या वेळेला मैत्रिणींचा संख्या 8 होती मला वाटतं, आता 2 कशी कमी झाल्या, कमी होता कामाने वाढलं पाहिजे। तर ते तेवढी सगळ्यांनी तेवढी जबाबदारी घ्या आणि आपला आता सर्व मित्रमैत्रिणींचा स्नेह मेळावा कायमस्वरूपी असा अखंडित चालू राहायला पाहिजे। आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचं। कधी वर्षातून एकदा एक वेळेला आपल्याला काय अडचण कुणाला बसणार नाही, तर कृपया सर्वांनी विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपल्या मैत्रीचा गोडवा अजून वाढवायचे।
आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे, कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे प्रत्येकाला. हा आपला मेन हेतू आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्रुपमधील काही लोकांचं म्हणजे बाबा काम चांगलं बघून किंवा असं कामगिरी बघून राजकीय असो की सामाजिक क्षेत्रामध्ये निवड केली जाते. तसंच आपल्या ग्रुपमधील एक नामदेव, आपला मित्र सर्वांचा नामदेव गुरव हा ओबीसी सेलच्या संघटनेचा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पदावर गेलेला आहे. तरी आपण ग्रुप सर्वांचा करायचे की कुठल्या ना कुठल्या मार्फत तरी प्रत्येकानं आपल्या याच्यामध्ये गरुड जयपरात घेतली पाहिजे. आणि हा आरती माने भाजपची काहीतरी म्हणजे भाजप राष्ट्रवादी जमत नाही, आपण आपल्या ग्रुपमध्ये जमून घेऊया. ती पण तर ऍक्च्युली चांगले काम करते. समाजाचं एक काहीतरी देणं लागतो, आपण समाजसेवा चांगली करते. तरी आपण नामदेवचा या ठिकाणी ग्रुपच्या वतीने सर्वांनी सत्कार घ्यायचे. आणि आमचे बंधू आणि ग्रुपचे सदस्य नवनाथ भोसले हे आता महाराष्ट्र पोलीसमध्ये लागलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान घ्यायचे. मी विनंती करतो की नामदेवचा या ठिकाणी पहिल्यांदा उभे यायचे. सत्कार पण नामदेवचा सर्वांचा घेऊ पहिला ग्रुपचा, नंतर नवनाथचा, नंतर आरतीचा.